पुढे जाऊयात. भोंदू अशोक खरात प्रकरणातली आता एक अपडेट समोर येते. नाशिकच्या कारागृहात असूनही भोंदू अशोक खरातची कमाई सुरूच असल्याचं समोर आलंय. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रिंग रोडसाठी भूसंपादनातून त्याला तब्बल 3 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती मिळते. गवळाणे परिसरात असलेल्या जमिनीचे अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरात यांना 82,83,000 रुपये मिळणार असल्याची माहिती आहे. तर पाथर्डी परिसरात मुलींच्या नावावर असलेल्या जमिनीसाठी तृप्ताबाला आणि सृष्टी खरातला 1,82,00,000 मिळणार आहेत. सोबतच जमिनीत भागीदार असलेल्या निलंबित उपजिल्हाधिकारी भांडे पाटील यांच्याही पत्नीला लाखो रुपये मिळणार असल्याची माहिती आहे. आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेत. अभिजित, नेमके काय अपडेट्स आहेत? आता जेलमध्ये असूनही खरातची कमाई सुरू असल्याचं समोर येत आहे. भोंदू अशोक खरात याच्या नाशिक परिसर, पाथर्डी परिसर असेल, गवळाणे परिसरामध्ये त्याने जागा घेतलेल्या होत्या. स्वतःच्या नावे होत्या, पत्नीच्या नावे होत्या आणि मुलींच्या नावावर देखील त्याने काही जमिनींची खरेदी केलेली होती. आणि आता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जे रिंग रोड नाशिक शहराच्या भोवती होत आहेत त्यामध्ये अशोक खरात आणि त्याच्या मुलींच्या नावे असलेली जमिनीचं देखील भूसंपादन होणार असल्यामुळे या माध्यमातून जवळपास 3 कोटी रुपये भोंदू अशोक खरातला मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामध्ये अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला जवळपास 82,00,000 रुपये, 83,000, तर पाथर्डी परिसरामध्ये मुलींच्या नावावर असलेल्या जमिनीच्या भूसंपादनापोटी जवळपास 1,82,00,000 रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. सोबतच निलंबित उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांची पत्नीचं नाव देखील त्या जमिनीत भागीदार म्हणून असल्यामुळे त्यांना देखील लाखो रुपये मिळणार असल्याची माहिती. आणि त्यामुळे आता भोंदू खरात जरी कारागृहामध्ये असला, जेलमध्ये असला तरी देखील या सगळ्या माध्यमातून त्याला कोट्यावधी रुपयांची कमाई मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. अत्यंत धक्कादायक ही माहिती आहे. जेलमध्ये असूनही आता खराची कमाई सुरूच असल्याचं समोर येत आहे. अनेक भूसंपादनातून त्याला लाखो रुपये मिळणार असल्याची माहिती आहे.